This call is now being recorded. आता हे काय आहे? इकारांत शब्द आहे. आता अकारांत शब्द म्हणजे काय? की ज्या शब्दांना अकारांत शब्द म्हणजे पहा आता काय अकारांत म्हणजे काय? ज्या शब्दामध्ये काना मात्रा व्हॅरायटी काहीच नाही. पहा आता तलवार हा शब्द आहे अकारांत आहे. तलवार अकारांत शब्द आहे. अजून शब्द कोणता आहे पहा यामध्ये? तलवार तलवार शब्द आहे. एकच शब्द आहे पहा. आता पहा एक इकारांत किती आहे? 1 2 3 4 4 शब्द आहे. आणि अकारांत किती आहे? 1. म्हणजे मग इकारांत किती जास्त आहे? पहा इकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द किती जास्त कितीने कमी अगर जास्त आहे. पहा म्हणजे किती आहे? 3 ने जास्त आहे. पहा 3 ने जास्त आहे. दुसरा प्रश्न पाहता गटात न बसणारे पद ओळखा. 17 290 730 आणि 71. आता यामध्ये पाहता 17 290 730 आणि 71. आता या चार संख्यामध्ये कोणती संख्या वेगळी आहे ते आपल्याला पाहिजे. पाहता आपण जर नीट चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं पहा की आपले सर्व वर्ग संख्या पाठ पाहिजे, घन संख्या पाठ पाहिजे. पहा आता 289 ही संख्या पहा. 289 संख्या ही कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळपास पहा. 17चा वर्ग किती पहा? 17चा वर्ग 289 आहे. किती आहे? 200 आणि त्यामध्ये 1 मिळवलं पहा म्हणजे 289 अधिक 1 केलं पाहिजे या ठिकाणी. आता 730 हा वर्ग 27चा वर्ग आहे पहा. 729 अधिक 1 16. 4चा वर्ग अधिक 1 म्हणजे 17 आहे पहा. 4 चोक 16 आणि 17. मात्र 71 ही संख्या वेगळी कारण ही वर्गाच्या जवळपास नाहीये. 71 ही संख्या वेगळी. पहा बाकीच्या तिन्ही संख्या ज्या आहे कशा आहे? वर्ग अधिक 1 म्हणजे 4चा वर्ग अधिक 1, 17चा वर्ग अधिक 1 आणि 27चा वर्ग अधिक 1. फक्त 71 ही जी संख्या आहे ती वेगळी आहे. म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 71. आता पुढील प्रश्न घेऊ आपण. 319 232 251 आणि 174. या चार संख्यामध्ये कोणती संख्या वेगळी आहे? या चार संख्यामध्ये कोणती संख्या वेगळी आहे बा? तर पाहता आपले पाढे सुद्धा पाठ पाहिजे. पहा पाढे पाठ पाहिजे. पहा ह्या ज्या सर्व संख्या आहे यातील जे 251 ही संख्या सोडून बाकी सर्व संख्यांना 29 ने पूर्ण भाग जातो. बा 29 ने पूर्ण भाग जातो. मात्र 251 ला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे आपल्याला तुम्हाला त्या संख्येचं पाहावं लागेल. पहा की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो किंवा त्यामध्ये अंकांची बेरीज आहे का वर्ग आहे का घन आहे का हे सर्व पाहायचं. या ठिकाणी पाहता 251 हे काय बाकीच्या सर्व संख्या ह्या 29च्या पाड्यात आहे. म्हणून आपले 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजे. 30 पर्यंत घन पाठ पाहिजे बा. म्हणजे 1 ते 30 पर्यंत पाढे का पाठ पाहिजे? 1 ते 30 पर्यंत तुमचे पाढे पाठ पाहिजे. पाढे जर पाठ असतील तर तुम्हाला लगेच कळेल की अरे ह्या बाकीच्या सर्व ज्या संख्या आहे ह्या 29च्या पाड्यातील आहे. मात्र 251 ही संख्या वेगळी आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. सुरस निरस. पहा
कोड कौतुक पहा, इथं सुरस निरस मध्ये काय केलं त्यांनी गॅप दिलाय पहा, काय केलंय गॅप दिलाय पहा, सुरस निरस म्हणजे जोडून शब्द लिहिलेला नाही हा. कोड कौतुक हा जोड शब्द आहे, न्याय निवडा हा जोड शब्द आहे, नवा कोरा हा जोड शब्द आहे. मात्र सुरस निरस मध्ये काय झालं, सुरस शब्द वेगळा दिला आणि निरस शब्द वेगळा दिला पहा, म्हणजे हा शब्द वेगळा आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आहे मग, सुरस निरस. आता पुढची पहा आकृती, यामध्ये पहा काय आहे? भाग रंगवलेले आहे पहा. पहिली जी आकृती आहे त्यामध्ये किती भाग रंगवले पहा, एकूण भाग केले 4, 4 पैकी एक भाग रंगवलेला आहे. दुसरी जी आकृती आहे या आकृतीमध्ये 1 2 3 4, 4 पैकी एक भाग रंगवले आहे. तिसरी जी आकृती आहे पहा, यामध्ये पहा 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 पैकी एक भाग रंगवले आहे. आणि जी चौथी आकृती आहे पहा, 1 2 3 4 5 6 7 8, या 8 पैकी 2 भाग रंगवले पहा. 8 पैकी किती भाग रंगवले, 2 भाग रंगवले. आणि जर आपल्याला संक्षिप्त रूप दिलं, बे एक बे बेचोक 8, म्हणजे किती झालं 1/4. म्हणजे पहा काय झालं, तिन्ही ठिकाणी अपूर्णांक सारखा आलाय. आपण या चारही आकृत्यांपासून काय केलं, अपूर्णांक बनवला आणि त्या अपूर्णांकाची किंमत आहे पहा. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये ही आकृती म्हणजे काय दाखवते, 1/4 दाखवते. दुसरी आकृती 1/4 दाखवते. चौथी आकृती 1/4 दाखवते. मात्र जी तिसरी आकृती आहे ती 1/6 दाखवते. म्हणून आकृती क्रमांक जी 3 आहे ती गटात न बसणारी आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहता 31 पाहता, या ठिकाणी पहा कोणती आकृती वेगळी आहे पहा. आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं पहा. त्यामध्ये पहा आता प्रत्येक ठिकाणी पाहायचे आपल्याला काय वेगळं आहे. आकृती फिरून पाहायची पहा. फिरून पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण करून उत्तर लिहायचंय पहा. यामध्ये इथे या ठिकाणी कोणती युक्ती नाहीये, फक्त एक निरीक्षण करायचं, निरीक्षण करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे पहा. तर त्यामध्ये पहा कोणती आकृती वेगळी दिसते पाहता. या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीमध्ये पहा, इथं बेरीज चिन्ह आहे पहा. इथं तर बेरीज चिन्ह आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, इथं बेरीज चिन्ह आहे पहा. तिसऱ्या आकृतीमध्ये इथं बेरीज चिन्ह आहे. मात्र चौथ्या आकृतीमध्ये काय आहे, गुणाकारात चिन्ह आहे. म्हणजे ही आकृती काय आहे, वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे, पर्याय क्रमांक 4 ही आकृती वेगळी आहे. का वेगळी आहे, कारण बाकीच्या तिन्ही आकृत्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे. मात्र चौथ्या आकृतीमध्ये काय आहे, गुणाकारात चिन्ह आहे. म्हणजे एक बारीक बारीक फरक असतो पहा, तो आपण शोधायचा असतो, पाहायचा असतो. व्यवस्थित जर पाहिलं, घाई आकृती दिसली, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचला, तुम्ही अभ्यास किती केला याला महत्व नाही पहा. त्या ठिकाणी पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी निरीक्षण करायचं पहा. ते थांबायचं, त्या ठिकाणी पाहायचंय. या प्रश्न जास्त वेळ लागत नाही. पाहायचं काय फरक आहे. घाईघाई अतिघाई संकटात जाईल. त्याप्रमाणे अतिघाई आपल्याला करायची नाही आहे. व्यवस्थित पेपर लिहायचा आहे पहा. पेपर व्यवस्थित काळजी पाहायचा आहे. पुढचा प्रश्न पाहता, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून निवडा. तर पाहता 114 पहा, 114 85 नंतर 62 43 प्रश्नचिन्ह पुढं 13. आता काय दिलंय पहा. आता नीट जर तुम्ही निरीक्षण केलं पहा, संख्या कमी होतात पहा. मग वजाबाकी करून पाहिजे आपण वजाबाकी करून पाहूया पहा. 114 मधून जर 85 वजा केले, उत्तर येते
29 29. पुन्हा आपण 85 मधून जर आपण 62 वजा केले, उत्तर येते 23. 62 मधून आपण जर 43 वजा केले, उत्तर येते 19. म्हणजे पहा, ह्या 29, 23 हे काय आहे पहा आता? या संख्या कोणत्या आहे? 29 नंतर 23, 19 या संख्या कोणत्या आहे? ह्या मूळ संख्या आहे. आपल्या मूळ संख्या सर्व पाठ पाहिजे पहा. म्हणजे ह्या मूळ संख्यांतलं फरक आहे पहा. म्हणजे 29च्या अगोदरची संख्या कोणती आहे? मूळ संख्या 23. मग 23च्या आधीची मूळ संख्या कोणती आहे? 19. मग 19च्या आधीची मूळ संख्या कोणती असणार आहे? 17. म्हणून या ठिकाणी या 43 मधून 17 वजा करायचे. मग 17 जर वजा केले, 43 वजा 43 वजा 17 केले, उत्तर येते 26. आणि 26 मधून पुन्हा आपण या ठिकाणी पुढची मूळ संख्या वजा केली. पुढची मूळ संख्या कोणती आहे? 13 वजा 13 बरोबर 13 उत्तर येतं पहा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलंय पहा 26. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर इथे पहा. पुढचा प्रश्न पाहता, संख्या मला आहे पहा. 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92 आणि 96. 11, 12, 16 पहा, लिहून घ्यायचं आपल्याला. 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92 आणि 96. आता यामध्ये काय काय वेगळे पाहता? संख्या ही संख्या वाढत चालली पहा. तर वाढत कशी चालली पहा? तर पहिलं पाहू आपण आता. या ठिकाणी ही 1 ने वाढली पहा. किती वाढली? 1 ने वाढलेली आहे. पुढचा आपण जर विचार केला, 12 आणि 4 16 म्हणजे 4 ने वाढली पहा. पुढे आपण पहा 16 52 मधून आपण 16 वजा केले, किती वाढतात पहा? 36 ने वाढली पहा. म्हणजे 1 4 36. इथं आपण पाहूया 96 आणि 92. पहा इथं काय आहे? इथं 4 ने वाढली पहा. 4 ने वाढलेली आहे. म्हणजेच काय झालं पहा आता? या ठिकाणी काय असणार आहे पहा. म्हणजे हा 1चा वर्ग, 1चा वर्ग, 1च्या वर्गाने वाढली. पुढे 2च्या वर्गाने वाढली. 2चा वर्ग 4, 3चा वर्गाने वाढली. आता पुन्हा काय होणार आहे पाहायचं? 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, नाही किती आहे? 2चा वर्ग, इथं 6चा वर्ग आहे. 6चा 6चा वर्ग. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 6चा वर्ग. पुन्हा पहा इथं काय होणार पहा आता? इथं 2चा वर्ग वाढली पहा. म्हणजे इथं काय असणार आहे? इथं असणार आहे 6चा वर्गाने वाढली पहा. इथं 4चा वर्ग, नाही इथं 2चा वर्ग. म्हणजे इथं 6 पहा. अशा प्रकारे म्हणजे संख्या मला वाढते, पुन्हा कमी होते पहा आता. म्हणजे या ठिकाणी आता इथं 36, 92 तर आपण किंवा ह्या 52 मधून मध्ये जर 4 मिळवले, 4 इथं 36, 52 4 56. उत्तर येतं आपलं 56. पहा 56 उत्तर येते पहा. या ठिकाणी 56 असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्नाचा जास्त सराव करायचा, म्हणजे उत्तर चुकत नाही पहा. पुढचं पाहता, अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा राहू असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? काय करायचं? प्रश्न दिसला, आकृती काढून घेऊ आता. अमन, आता आपण लिहूया. अमन लिहूया. अमन. अमन लिहिलं. ओबामाच्या उत्तरेला, म्हणजे ओबामा कुठे असणार आहे? खाली असतात. कारण उत्तर दिशा ही वर असते पहा. नकाशामध्ये किंवा पानावर नेहमी उत्तर दिशा ही वर असते. खाली कशी जी दिशा असते? दक्षिण असते पहा. खाली दक्षिण असते. काय दिलं पहा आता? अमन कुठं आहे?
ओबामाच्या उत्तरेला, म्हणजे ओबामा इथं असताना पहा, ओबामा. दिशावर प्रश्न आला की आकृती तयार करायची पहा, म्हणजे या ठिकाणी आपण ओबामा समजूया, तर आमन समजू पहा आता, म्हणजे अशा प्रकारे इथं आकृती झाली पाहता, ही वरची उत्तर दिशा आहे पाहता. हे जर तयार आता पुढे काय आता, तो किती अंतरावर आहे पहा, 10 मीटरवर आहे. 10 मीटर लिहून घ्यायचं. पुढे काय आता, रफिकच्या वायव्येस, आता पहा दिशा पहा कशा येतात, वरती उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व, पश्चिम, आणि मधल्या भागात पाहता इथं पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय, आदन, आदन पवा, उईपू, पवा, हा लक्षात पहा, आदन पवा उईपू. आता आपल्याला दिशा आपण पाहिले पहा, काय दिलं पहा, रफिकच्या वायव्येस पहा, म्हणजे आमन कुठं आहे पहा, तो आमन ओबामाच्या उत्तरेला आहे, आणि रफिकच्या, म्हणजे रफिक इथं असणार आहे पाहता, रफिक कुठं असणार आहे, रफिक या ठिकाणी असणार आहे, इथं असणार आहे रफिक. रफिकच्या कुठं आहे तो, वायव्येला आहे पहा, म्हणजे ही दिशा पहा वायव्येला आहे. आता आपला विचार पाहता, तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे पहा, रफिक, आता पहा रफिक कुठं आहे, ओबामाच्या कोणत्या दिशेला आहे, इकडं ही दिशा कोणती आहे, ही दिशा कोणती आहे, ही दिशा आहे, कोणती दिशा आहे पहा, पूर्व आहे पहा, पूर्व, इथं पहा पूर्व आहे, पूर्व ही दिशा असते पहा, पूर्व नकाशामध्ये आपल्या उजव्या हाताची दिशा असते पूर्व, आपल्या डाव्या हाताची दिशा असते पश्चिम, खालची दिशा असते दक्षिण, वर असते उत्तर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलंय पूर्व. पुढचा प्रश्न घेऊ आपण, अतिशय सोपा प्रश्न आहे पाहता, खालील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशी दिसेल पहा, काही बदल होणार नाही. पहा आता जर आरसा धरला, आता काही काही जे अक्षर आहे पहा, कोणकोणते अक्षर असे आहे की ज्यामध्ये आरसा धरला तरी म्हणजे ते अक्षर बदलत नाही, त्यामध्ये पहा ए बी सी डी ई एफ जी एच, एच पहा, एच हे अक्षर आहे पहा, एच, एच अक्षराच्या आरसा धरला तर ते त्यामध्ये बदल होणार नाही. एच, एल, एम, एम सुद्धा अक्षर आहे पहा, एम अक्षर आहे, त्यामध्ये जरी आरसा धरला तर ते अक्षर बदलत नाही. ओ, ओ अक्षर सुद्धा तुम्ही जर आरसा धरला तरी ते अक्षर बदलत नाही. टी, टी अक्षर जरी, टी अक्षरासमोर जर आरसा धरला तर त्या अक्षरामध्ये बदल होत नाही. म्हणजे यामध्ये पाहता हे जे आहे एच टी एच, हे पहिला पर्याय आहे, या शब्दासमोर जर आपण आरसा धरला तरी त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, म्हणजे ते आहेतच दिसणार बा, एच टी एच, यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र आपण जाता इतर आपण आरसा धरून पाहूया. आता दुसरी आकृती आहे, आपण इथं आरसा धरला, वायचं वाय दिसणार बरोबर, मात्र तो एन आहे, एन कसा दिसणार आहे पहा, उलट दिसणार आहे, म्हणजे हे हा पर्याय होत नाही पहा. झेड पण या ठिकाणी झेड असं दिसणार आहे पहा, यस असं दिसणार आहे, म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, आता सोपा प्रश्न आहे पहा, आरशातली प्रतिमा आहे, आरशातली प्रतिमा आहे, आरशामध्ये कसं दिसेल पहा, या 36 जो प्रश्न आहे यामध्ये कोणती आकृती पाहता, तर पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आरशातली प्रतिमा आणि पाण्यातलं प्रतिबिंब, हे प्रश्न 2, 4 आणि 4 8 मार्क तुम्हाला हातचे मिळून मार्क मिळतात पहा. पुढचं घ्या आता,
ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल, पहा ऑगस्ट लगेच लिहून घ्यायचं, ऑगस्ट म्हणजे 6 ऑगस्टला कोणता वार आहे? शुक्रवार. त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल पहा. आता आपण पाहूयात हा. शेवटचा आपला बुधवार पाहिजे पहा. पहा लक्षात घ्या आता. मग आपल्याला दिलेल्या तारखेमध्ये आपण जर 7 मिळवले, 14 मिळवले, 21 मिळवले किंवा 28 मिळवले तर तोच वार येतो. लक्षात ठेवायचं पहा. आपण यामध्ये आता एक तर 7 मिळवायचा किंवा 14 किंवा 21 किंवा 28. आपण यामध्ये आता 21 मिळवू पाहता. 21 आणि 6 किती झाले पहा. 21 आणि 6 बरोबर 27. म्हणजे 27 ऑगस्टला पुन्हा काय असणार आहे? शुक्रवार. मग 28 ला कोणता असणार आहे? शनिवार. 29 ला कोणता वार असणार आहे? रविवार. 30 ला कोणता असणार आहे पहा? सोमवार. आणि 31 ला कोणता वार असणार आहे? मंगळवार. मंगळवार. आपलं काय विचारलं पहा, त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी. मग आता शेवटचा बुधवार कधी पाहता? आता 31 ला तर मंगळवार आहे, 30 ला सोमवार आहे, 29 ला रविवार आहे, 28 ला शनिवार आहे. पहा मग शेवटचा बुधवार कधी असणार आहे पहा. कधी असेल पाहतो. 27 ला शुक्रवार आहे पहा. म्हणजे 26 ला गुरुवार असणार आहे पहा. 26 ला गुरुवार आणि 25 तारखेला बुधवार असणार आहे पहा. 25 तारखेला कोणता असणार आहे? बुधवार. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचं पाहता. हे सोपं आहे, अतिशय सोपं आहे. कोणती आकृतीमध्ये पर्याय नंबर 1 ही आरशातलं प्रतिबिंब आहे. सोपं आहे पहा. पुढचं घेऊ आपण. ही पण सोपी आकृती पहा. आरशातील प्रश्नाकृती पहा. डोक्याचा म्हणजे वरचा भाग खाली दिसतो, खालचा भाग वर दिसतो पहा. याचं उत्तर पर्याय नंबर 3 हे आहे. पुढचा घेऊ आता. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? आता रेखाचा दुसरा वाढदिवस. आता लक्षात घ्या. तरी काय आपला रेखाचा दुसरा वाढदिवस. मत पहा. तर रेखा दुसरा वाढदिवस, दुसरा वाढदिवस कधी तो? 25 जुलै 2009 ला. वार होता शनिवार. मग आता आपल्याला मागचं पाहिजे. मग आता पहिला वाढदिवस पहा. जो पहिला वाढदिवस असेल, पहिला वाढदिवस तारीख असणार पहा 25 जुलै 2008. माग गेलं तर माग एक दिवस कमी करायचा. म्हणजे शनिवार आहे, इथं असणार आहे शुक्रवार. आता पहिला दिवस आपल्याला पहिला वाढदिवस मिळाला, शुक्रवार भेटला होता. आता जन्मसाल, जन्मवर्ष कधी आहे? 25 जुलै 2007. आता जन्मवर्ष. आता हे लीप वर्ष असल्याने, कोणतं लीप वर्ष असणार आहे? 2008 हे लीप वर्ष असल्याने या ठिकाणी माग एक दिवस न येण्याऐवजी माग 2 दिवस यायचं बा. म्हणजे या ठिकाणी गुरुवार न येता इथं कुठे यायचं आपल्याला? बुधवारी यायचं बा. बुधवार असणारे बा. म्हणजे गुरुवार सोडून द्यायचा आणि बुधवार. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं बा बुधवार. असं लिहून घ्यायचं प्रत्येक बा. तुम्ही लिहून घेतलं, स्टेप बाय स्टेप जर उदाहरण सोडवलं तर लगेच
आपण उत्तर काढू शकतो पहा. पुढचा प्रश्न पाहता. खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? पाहता समान वेळा. आता काय करायचं पाहता. लगेच लिहून घ्यायचं पाहता. ये किती वेळा आलं पाहता. ये आपण लिहून घेऊ. येचं किती आलं पहा. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा म्हणजे किती वेळा आलं. हे 4 वेळा आला पहा. आता आपण बी पाहूया. बी किती वेळा आला. 1, 2, 3. बी आलं 3 वेळा. सी, आता आपण सी पाहूया. 1, 2, 3, 4, 5. सी आलं 5 वेळा. तर डी पाहू आपण. डी लिहून घ्यायचं सर. डी एकदा, दोनदा, तीनदा आणि 4दा. मग डी आलं 4 वेळा. असं लिहून घेतलं तुम्हाला लगेच मिळालं बा. कोणता अक्षर समान वेळा आलोय. 4 आणि 4 म्हणजे किती. ए आणि डी पहा. पर्याय नंबर 1. ए आणि डी ही अक्षरे समान वेळा आलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया आता. समान संबंध, समसंबंध म्हणजे पहिल्या 2 पदांचा जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध जो पहिल्याचा संबंध आहे ना. गोवा पणजी. गोव्याचं पणजी काय आहे. तर आसामचं पुढचं काय असणार आहे पहा. तर पहा आता. गोव्याचं पणजी पहा. आता गोव्याची राजधानी पणजी आहे. गोव्याची राजधानी कोणती आहे. पणजी. त्यासाठी आपले जेवढे भारतातील जे राज्य आहे ना त्या सर्व राज्यांचे जे राजधानी आहे ते पाठ पाहिजे. सामान्य समसंबंधासाठी सामान्य ज्ञान चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. पहा. गोव्याची राजधानी पणजी आहे. तर आसामची राजधानी कोणती आहे. तर आसामची राजधानी आहे दिसपूर. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे. पुढे पाहता. 3564 चा संबंध 6शी आहे. तर 7827 चा संबंध कशी आहे. आता पाहू आपण काय केलं आता. या ठिकाणी 3564 ला या अंकामध्ये कोणती क्रिया केली की त्याचं उत्तर 6 येतं पहा. उत्तर 6 येतं पहा. तर पहा आपण पाहूया आता. आपण या अंकांची बेरीज करून पाहूया. 3 5 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 हे झालं पहा. 3 आणि 5 8 8 आणि 6 14 14 4 18. 18 आले पहा. 18 ला आपण जर 3 ने भागलं 18 भागिले 3 उत्तर येतं 6. म्हणजे आता अंकाची बेरीज केली आणि त्याला भागिले 3 केले. आता आपण हे पाहूया आता. तर 7827 पहा. 7 अधिक 8 अधिक 2 अधिक 7 7 8 15 15 आणि 2 17 17 आणि 7 17 आणि 7 24 24 भागिले 3 3 8 24 उत्तर आलं आपलं 8. पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर येते. पर्याय नंबर 2. अतिशय सोपं असतं पहा. 36 चा संबंध 10शी आहे. 36 चा संबंध 10शी आहे. तर 27 चा संबंध कशी आहे पाहता. 36 काय केलं पाहता. 6 आणि 3 पहा. काय केलं. 6 तून 3 गेले. 6 वजा 3 बरोबर 3. 3 चा वर्ग 9 आणि त्यामध्ये 1 मिळवलाय पहा. तसं पाहता 7 मधून 2 गेले. 27 मध्ये पहा 7 वजा 2 बरोबर 5. 5 चा वर्ग बरोबर 25 आणि त्यामध्ये 1 मिळवला. उत्तर येतंय 26. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर येते. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न पाहता. समसंबंध आहे. आकृत्यांचा समसंबंध काय केलं पाहता.
हा बाण फक्त फिरलाय पाहता. बाण कसा फिरलाय पाहता. तर पहा किती सरवतं पहा बाण. म्हणजे पहिल्या इथं इथं मधलं एक सोडून दिलं पहा. पुढे जाताना हा जो भाग सोडून दिलाय त्याच्याऐवजी इथं हा भाग घेतलाय म्हणजे पहा. मग आता पुढं काय केलं बघा. मग आता आपलं काय बघा, या ठिकाणी हा भाग सोडून द्यायचा आपला. हा भाग सोडून द्यायचा आहे. पर्याय नंबर नाही, चुकते. दीड भाग सांगतो पहा. त्याचं उत्तर पुन्हा घेऊ आपण. आता पहा या ठिकाणी एक, हा याचं उत्तर हे आहे. तर याचं उत्तर काय असं पाहता. असं पूर्ण फिरलं आपण, उत्तर हे आहे पाहिजे. या ठिकाणी पर्याय नंबर 4 येतं उत्तर. तसा प्रश्न चुकीचा वाटते. तरी पर्याय नंबर 4 उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहता. खालील संख्या मालेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील. आता आपल्याला अंकांची हे जे आहे ना, हे आपलं अंकांची अदला बघायची बा. जी अंकांच्या स्थानाची अदला बघायची बघा. एक ती संख्या आहे ती बनणार 13. 59 संख्या बनणार 95. 35 संख्या बनणार 53. 19 बनणार 91. 17 बनणार 71. 34 बनणार 43. 16 बनणार 61. 89 बनणार 98 आणि 74 बनणार 47. आता सांगा आता ह्या जे नवीन संख्या बनल्या त्यातल्या किती मूळ संख्या आहेत का. पहिली 13 ही मूळ संख्या आहे. 95 मूळ संख्या नाही. 53 ही मूळ संख्या आहे. 91 मूळ संख्या नाही. 71 मूळ संख्या आहे. 43 ही मूळ संख्या आहे. 61 मूळ संख्या आहे. 47 ही मूळ संख्या आहे. म्हणजे किती झाले पहा. 1 1 2 3 4 5 6 ही 6 संख्या, जे 6 मूळ संख्या तयार होतील. अंकांच्या स्थानाची अदला बदल केल्यामुळं 6 मूळ संख्या तयार होतील पहा. पुढचं पहा आता. वरील अक्षरमालेत जे आणि आरच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालीपैकी कोणत्या अक्षराच्या दरम्यान आहे. आता पहा मग काय करायचं. जी लगेच जी पाहायचा पुढे. इथं जी आहे आणि आर कुठं आहे इथं. म्हणजे दोघांच्या मध्ये किती अक्षर आहे पहा. दोघांच्या मध्ये पहा किती अक्षर आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अक्षर आहे. दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहेत. 10 अक्षरे आहेत. त्याच्या 3/5 त्याच्या 3/5 पट म्हणजे या 10ला 3/5 ने गुणायचे पहा. 5 1 5 5 2 10 म्हणजे किती उत्तर आलंय. 3 2 6 6. मग आता 6 अक्षरे कोणत्या अक्षराच्या दरम्यान आहे. आता आपल्याला पाहावं लागेल पाहता इथं. आता बी आणि एच. बी कुठे पाहिजे. बी आणि एच यांच्यामध्ये किती पहा. 1 2 3 4 5 5च आहे. म्हणजे पहिला पर्याय येत नाही. के आणि एस. इथं के आहे आणि इथं एस आहे पहा. आता या दोघांच्या मध्ये किती पाहू आपण आता. 1 2 3 4 5 6 म्हणजे 7 आहे. इथं 7 अक्षर आहे. आता एच आणि ओ. एच कुठे पाहता इथं एच.
एच आणि ओ 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं पहा इथे उत्तर येते आपलं एच आणि ओ यांच्या दरम्यान 6 अक्षर आहे. हे आपलं उत्तर बरोबर येते पहा. पुढचा प्रश्न पाहता. तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आपल्याला. तंतोतंत आकृती पाहून तुम्हाला निरीक्षण करायचे पहा. यात काही वेगळं नाही पहा. तर पर्याय नंबर 3 आहे ती एकदम समान आहे पहा. पर्याय नंबर 3. हे जे दोन्ही आकृत्या आहे ह्या एकदम समान आहेत. तंतोतंत आहे पर्याय नंबर 3. पुढचं पाहता. आता ही कोणती आकृती तंतोतंत आहे पहा. नीट जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय नंबर 1 ही तंतोतंत आकृती आहे. तंतोतंत आकृती आहे. पुढचं पाहता. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 2 8 5 7 3 9 3 प्रश्नचिन्ह आणि 4. तर पाहता यामध्ये असा जर प्रश्न आला तर काय करायचं पाहता. यामध्ये तर हे जे 2 अंक आहे पहा. 2 पहा 3 आणि 4 यांच्यामध्ये कोणती क्रिया केली तो उत्तर हे येते पहा. मधली संख्या ती पहा किंवा 2 आणि 5 मध्ये पहा. 2 आणि 5 मध्ये या दोघांमध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर 8 आलं पाहिजे. किंवा 7 आणि 9 7 आणि 9 मध्ये कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर आपलं 3 आलं पाहिजे पहा. तर पहा आता 2 आणि 5 पहा 5तून 2 गेले पहा 5 वजा 5 वजा 2 बरोबर 3 आणि 3चा वर्ग 9 त्यातून 1 वजा केला उत्तर येते 8. म्हणजे पहा ह्या जे 2 संख्या आहे 5 मधून 2 वजा करायचे 5 वजा 2 जे उत्तर येते 3 येतं. त्या 3चा वर्ग करायचा आणि त्यामधून 1 वजा करायचा. आता पुढचं पाहता. हे 9 मधून 7 वजा केली उत्तर येते 2. मग 2चा वर्ग बरोबर 4 त्यातून 1 वजा करायचं उत्तर येतं 3. पहा आलं उत्तर 3. आता पण शेवटचं पाहता 4 मग 4 मधून 3 वजा करायचे उत्तर येते 1 आणि या 1चा वर्ग बरोबर 1 त्यातून 1 वजा करा 1 वजा 1 बरोबर 0 म्हणजे उत्तर येते 0. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 0 ही संख्या असणार आहे. पुढचा प्रश्न पाहता. वेन आकृती आहे, षटकोन आहे, त्रिकोण आहे, अंडाकृती आकृती आहे पहा. किंवा लंबवर्तुळ पहा. प्रश्न काय पाहता. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती पहा. आता फक्त त्रिकोण म्हणजे हा जो त्रिकोण आहे ना या त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे म्हणजे कोणता अंक आहे 2. फक्त लंबवर्तुळामध्ये कोणता अंक आहे 6 आणि फक्त षटकोनामध्ये कोणता अंक आहे 7 आणि 8. म्हणजे आपल्याला बेरीज करायला लागेल पहा. म्हणजे हे 6 2 8 आणि 7 यांची बेरीज करायची पहा. 6 अधिक 2 अधिक 7 अधिक 8 बरोबर 6 आणि 2 8 8 आणि 7 15 15 आणि 8 23 उत्तर येते 23. पुढचा प्रश्न पाहता. तीनही आकृत्यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता. तीनही आकृत्यामध्ये पहा सोपं आहे. तीनही आकृतीमध्ये कोणते अंक आहे तर हा 9 आहे पहा 9 सोपं आहे 9 9 हा अंक आहे. पर्याय नंबर जो 3 आहे
3 मध्ये 9 पर्याय पहा. 9 हा म्हणजे उत्तर आहे. हे उत्तर या प्रश्नाचं येते पहा. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. एका सांकेतिक भाषेत आता याचा अर्थ काय पाहता. एका सांकेतिक पहा, वर्तुळात गुणिले बरोबर भागिले 7 असून आता आपले शोधायचे पाहता. 14 भागिले 7 त्यानंतर गोल आहे पहा बरोबर 10. तर 55 पाहता. तर पाहता इथं काय मग आता भागिले 7 म्हणजे इथं आलं 2 पहा. 14ला आपण 7ने भागलं, उत्तर येतं 2 आणि या ठिकाणी पूर्ण वर्तुळ बरोबर 10. आता याची किंमत किती आली पहा आता. हा जो वर्तुळ आहे याची किंमत जे आहे ना भरलेलं वर्तुळ, याची किंमत आली ह्या 2 ने आपण याला 10ला भागूया म्हणजे बरोबर 10 भागिले 2 बरोबर 5. म्हणजे हा जो भरलेला वर्तुळ आहे, हा जो भरलेला वर्तुळ आहे पहा, हा वर्तुळ याची किंमत किती आली मग. भरलेला जो वर्तुळ आहे याची किंमत आली 5. 5 किंमत आली पहा. 5 किंमत आली पहा. मग आता आपण पुढचं पाहू आता. 3 पुढं काय पहा. पुढे दिले 5, इथे दिले 5, 3 5 म्हणजे 35 पाहा. 3 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 13. 3 5 15, 15 बरोबर 13. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बा, याची जी किंमत आहे 15तून 13 वजा 2 म्हणजे इथं उत्तराचं ते 15 वजा 2 बरोबर ची किंमत असते पहा 2. 15 13 इथं उत्तराची किंमत असेल 2 पहा. याची किंमत किती असणार आहे 2. मग याची किंमत आहे पहा 2, या चिन्हाची किंमत 2 आहे. आता पाहू आपण जे काढायचे 42 याची किंमत पहा किती आहे भागिले 7 आणि वजा 2 पहा 7 7 42 6 वजा 2 बरोबर 4. उत्तर येते 4. इतका अवघड प्रश्न येत नाही परीक्षेत शक्यतो, पण एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो अशा प्रकारचा. पुढचा प्रश्न पाहता. खालील प्रश्नांच्या सुरुवातीला 3 पद दिली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद पर्यायातून निश्चित करायचे पाहता. तर मेंदू, फुफ्फुसे आणि हृदय यासारखा कोणता पर्याय आहे. सोपं आहे. हे सर्व आंतरिंद्रिय आहे. मेंदू आंतरिंद्रिय आहे, फुफ्फुस आंतरिंद्रिय आहे, हृदय आंतरिंद्रिय आहे. जीभ हे बाह्य इंद्रिय आपलं, जीभ होत नाही. हात बाह्य इंद्रिय आहे, पाय बाह्य इंद्रिय आहे. यकृत मात्र हे आंतरिंद्रिय आहे. पर्याय नंबर 3 उत्तर आहे पहा. पुढचं पाहता 343 27 125. तर पाहता यामध्ये कोणतं येईल पाहता.
गटात न बसणारा संख्या आता हे पाहता 343 हे एक घन आहे पहा. पण तिने जर निरीक्षण केलं पहा 2703चं घन आहे पहा. आता 343 सुद्धा काय आहे, एक घन संख्या आहे. 343 पहा ही घन संख्या आहे. ही 7चा घन आहे पहा. 7चा घन बरोबर 343. 27 म्हणजे काय पहा, 3चा घन बरोबर 27 आणि 5चा घन बरोबर 125. मग खालची संख्या पहा 216. पाहिजे सर्व काय पाहता विषम संख्या पाहता. विषम संख्यांचा घन पहा 6चा घन आहे. 6चा घन आहे 216. त्यामुळे ते उत्तर येणार नाही. मात्र 1चा घन एकच असतो बा. म्हणजे आपलं उत्तर आले पहा पर्याय नंबर जो 4 आहे. 1चा घन 1 हे उत्तर आहे पाहायचं. पुढचं पाहता 8525, 7612, 9372 यासारखी संख्या कोणती आहे? तर पाहायचंय पाहता यामध्ये काय संख्येचं काय पाहिजे लक्षात घ्या. ह्याची सर्व संख्या आहे ह्या 11ने भागत बसाय. 11ने या सर्व संख्यांना 11ने पूर्ण भाग जातो. मग आता 11ने भाग जाणारी संख्या कोणती पहा. यामध्ये 11ने भाग जाणारी संख्या फक्त ये 6083 संख्या ही 11ने भाग जाते पहा. यामध्ये अंकाची बेरीज करून पाहायची, वजाबाकी करून पाहायची, सगळ्या क्रिया करून पाहायच्या. त्यानंतर मग आपण पाहायचं भाग देऊन पाहायचं. 3ने भाग द्यायचा, 5ने भाग द्यायचा, 7ने भाग द्यायचा आणि 11ने भाग द्यायचा. तर 11ने भाग जातो सर्व संख्यांना पाहता. पुढचं पाहता गटात बसणारी संख्या कोणती पाहता. आकृती कोणती आहे गटात बसणारी आकृती. प्रश्न क्रमांक 59 पाहता. तर यामध्ये पाहता आकृती कोणती या सारखी कोणती आकृती आहे. तर गटात बसणारी आकृती पहा. तर पर्याय क्रमांक 4 ही आकृती आहे. पुढचं पाहू आता तिथं आपण मागचं जे पाहिलं ही आकृती पाहता. यामध्ये पहा ह्या ज्या रेषा आपण जर मोजल्या 1 2 3 4 5 6 7 रेषा होतात पहा. इथं पण 1 2 3 4 5 6 7 रेषा होतात पहा. इथं पण पहा 1 2 3 4 5 6 7 रेषा होतात पहा. मग 7 रेषा कुठे पाहता इथं पहा 1 2 3 4 5 6 इथं 7 रेषा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इथं या जास्त आहे. 1 2 3 4 5 6 इथं 6 रेषा आहे. इथं पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 इथं 7 रेषा आहे. म्हणजे जे रेषा आहे या रेषांची आपण जर मोजल्या ते समान रेषा आहे. समान रेषा. पुढचं पाहता यामध्ये पाहता 60 जो प्रश्न आहे आकृत्यांचा नीट निरीक्षण करा. प्रत्येक पादा इथं पाहता त्रिकोण किती पाहिजे. पहिली जी आकृती आहे यामध्ये 2 त्रिकोण आहे आणि वर्तुळ किती 3 आहे पहा. त्रिकोण 2 आहे, वर्तुळ 3 आहे. आता आपण दुसरी आकृती पाहूया. हा एक त्रिकोण 2 3 4 4 त्रिकोण आहे. वर्तुळ किती पहा 1 2 3 4 5 आहे. म्हणजे वर्तुळ 1 ने वाढलंय पहा. इथं पाहता त्रिकोण 1 2 3
आणि वर्तुळ किती आहे 1 2 3 4 आहे म्हणजे वर्तुळाची संख्या एक जास्त येते पहा. आता पहा पहिला जो पर्याय पाहू आपण 1 2 3 3 वर्तुळ आहे ते 3 त्रिकोण आहे आणि वर्तुळ सुद्धा 3च आहे म्हणजे हा पर्याय दिसत नाही. पुढचा आकृती पाहता हे पहा या ठिकाणी हे एक मधलं ही एक आकृती आहे 1 त्रिकोण 2 त्रिकोण 3 त्रिकोण 3 त्रिकोण आणि वर्तुळ किती पहा 1 2 3 4 5 आहे म्हणजे 2 जास्त आहे. तिसरी आकृती पाहता 1 त्रिकोण 2 त्रिकोण आता वर्तुळ किती पहा 1 2 3 4 हे पण बसणार नाही पाहता. पुढची आकृती पाहता या ठिकाणी पाहता नाही हेच पहिलेच ते पहा यामध्ये पहा पहिलं कोणतं आहे 1 2 3 हा इथं 3 आहे पहा आणि 1 ने वर्तुळ जास्त आहे पहा म्हणजे पर्याय नंबर 1 आकृती होते पहा. पुढचं पाहता खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. आता खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडे. पाहता ए ला त्रिकोण दिलेला पहा, बी ला उलटा त्रिकोण भरलेला आहे पहा, सी ला भरलेलं वर्तुळ आहे, एच म्हणजे अधिक, आय म्हणजे गुणिले, ओ म्हणजे त्यापेक्षा लहान, पी म्हणजे म्हणजे बरोबर मध्ये तिरप्रेस दिली पहा, आर म्हणजे बरोबर. मग आता पुअर पी शब्द कसा आहे पहा पी ओ आणि आर बरोबर म्हणजे पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण हा एक शेवटचा प्रश्न घेऊ आता आणि मग बाकीचं उद्याच्या तासाला घेऊ. तर पाहता यामध्ये पाहता काय प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा 2 8 5. मग आता या ठिकाणी पहा कोणती क्रिया करायला पाहिजे यामध्ये कोणती क्रिया करायला म्हणजे उत्तर आपलं 32 येईल. पाहता पहा 2 आणि 8 10 10 आणि 5 15 15 येतं का असं 15 पहा 2 अधिक 8 अधिक 5 उत्तर येतं पहा 15 आणि 15 गुणिले 2 15 2 30 30 आणि 2 32. पुढचं पाहू आपण 7 अधिक 3 अधिक 4 7 आणि 3 10 10 आणि 4 14 14 गुणिले 2 28 अधिक 2 बरोबर येते पहा. पुढचं पाहता 6 6 आणि 1 7 7 आणि 9 16 16 2 32 आणि 2 34 बरोबर येते. आता पुढचं पाहू आपण तिथं मी तिथं कोणता अंक असेल पाहता इथं 3 3 आणि 5 8 म्हणजे आपल्या इथं 22च्या इथं पहा 24 मध्ये आपल्याला 2 वजा करायला पाहिजे 22 22च्या निम्म 11 मग 11 बेरीज किती पाहता 11 5 आणि 3 8 8 आणि 3 11 पहा 8 आणि 3 11 पर्याय नंबर 4 हे उत्तर येते. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत 62 प्रश्नापर्यंत पाहिलेला आहे. बाकीचा आपण बाकीच्या प्रश्नांचा सराव पुढील तासिकेत पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.